जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष का इतर मित्र पक्षांना आम्ही उद्या बोलवलंय आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची। आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत। प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेणार नाहीत। आता सुनावणी गृहमंत्र्यांवर व्हायला हवी। ते खरोखर गृहमंत्री आहेत की त्यांचा एक आमदार म्हणतोय त्याप्रमाणे गुंडांचे सागर बंगल्यावर जे बॉस आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं, मग मी उत्तर देईन। प्रकाश आंबेडकरांची बोलणी कुठपर्यंत आलेली? इंडिया आघाडी उद्या 30 तारीख आहे। उद्या आमची जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष का इतर मित्र पक्षांना आम्ही उद्या बोलवलंय। अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशातलं किंवा राज्यातलं, त्यांना आम्ही उद्या अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे। उद्या फॉर्म्युला काही ठरलंय का? फॉर्म्युला कशाला पाहिजे? फॉर्म्युला आता कशाला सांगू? सगळ्यांचं नीट झालं, सुरळीत झालं की तुम्हाला कळेल कोण किती जागा लढताय। पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे। त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे हुकुमशाहीचं धोरण, संविधानाचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान, एकाधिकारशाही या विरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केलेली आहे आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची आहे। आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेणार नाहीत, याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही, अजिबात नाही। प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील। जागा वाटप हा लहान विषय आहे, एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते, आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत। सर, मराठवाड्यातल्या 8 लोकसभेच्या जागांपैकी 4 जागा शिवसेना तुमची लढवेल, 3 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी लढवेल, असं काही फॉर्म्युला ठरलाय की? तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटप असं म्हणतो। 4 जागा ज्या आहेत धाराशिवची, संभाजीनगरची, बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत। संभाजीनगर तर परंपरेनं शिवसेनाच लढत आलेली आहे ना। परभणी आहे, परभणी ही शिवसेनेची जागा आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते। त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो। प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा तुम्ही म्हणलात की आमंत्रण दिले, पण एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले की मुख्यमंत्री आता स्ट्रॉंग नेते झालेत। या एका आरक्षणाच्या GR मुळे त्यांनी सगळ्या नेत्यांना क्लीन बोल्ड केले। मराठवाड्यात आता त्यांची ताकद वाढेल, पर्यायानं तुमची ताकद आहे मराठवाड्यात, पण ते मराठा समाज आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूने स्ट्रॉंगपणे उभा राहील। बघा, महाराष्ट्राची जनता ही ढोंग आणि खोटेपणाच्या मागे कधी उभी राहत नाही। शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे। आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग कोणता असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत। हे प्रकाश आंबेडकरांना चांगलं माहिती आहे।